नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आज आपण एसी मशीनचा हा दुसरा व्हिडिओ YouTubeवरती अपलोड करायला चाललोय आणि ज्याप्रमाणे मी एसी मशीन आणि स्विच ग्रँड प्रोटेक्शनचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस हे आपल्या YouTube चॅनलवरती आणि डिप्लोमाला ह्या ऑफिशियल ॲपवरती सुद्धा अवेलेबल करून देतोय. ज्या विद्यार्थ्यांना ह्या बॅचेस जॉइन करायचे असतील, ते विद्यार्थी डिप्लोमाला ह्या ऑफिशियल नंबरवरती कॉल करून काही अडचणी असेल तर त्या विचारू शकतात आणि आपल्या बॅचेस ह्या जॉइन करू शकतात. त्यासाठी फी स्ट्रक्चर ₹2000 आहे म्हणजेच ₹1999 आहे, जे की राउंडमध्ये ₹2000 तिथे रिप्रेझेंट केलेलं असेल. चला सुरुवात करूच एसी मशीनला. सो एसी मशीन इज अ सिंगल एक्साइटेड म्हणजे काय रे? तर स्टेटर रिसीव्ह थ्री फेज एसी सप्लाय बट रोटर डज नॉट सप्लाय. येस, रोटरला कुठलाही सप्लाय आपण देत नाही. त्याच्यानंतर जो दुसरा पॉइंट आहे, तर एसी मशीन काय रे? तर एसी मशीन इट इज अ इट इज अ इलेक्ट्रो मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन डिव्हाइस. एनर्जी कन्व्हर्जन डिव्हाइस. ओके. इट इज अ एसी मशीन इज अ इलेक्ट्रोमेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्जन डिव्हाइस. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट काय? इट वर्क इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इट्स वर्क ऑन द फॅराडेज फॅराडेज लॉ ऑफ electromagnetic induction. It works on the principle of Faraday's law of electromagnetic induction. ठीक आहे. हे तर इथपर्यंत क्लिअर झालंय. चला व्यवस्थित सगळं आहे. चला नेक्स्ट. नेक्स्ट काय लेकरांनो, तर इंडक्शन मोटर जो आहे ना, इंडक्शन मोटर वर्क ॲज अ ट्रान्सफॉर्मर ॲक्शन. वर्क ॲज अ व्हॉट? ट्रान्सफॉर्मर ॲक्शन. तुम्ही म्हणाल सर ट्रान्सफॉर्मर ॲक्शन का बरं? तर बघा, इंडक्शन मोटर वर्क ॲज अ ट्रान्सफॉर्मर ॲक्शन. ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी साइड. प्रायमरी अँड सेकंडरी साइड. त्याचप्रमाणे जसं प्रायमरीला रिप्रेझेंट करतोय मी ॲज अ स्टेटर म्हणून. प्रायमरीला रिप्रेझेंट करतोय ॲज अ स्टेटर आणि जे सेकंडरी आहे तिथं रिप्रेझेंट करतोय शॉर्ट सर्किटेड रोटर. शॉर्ट, येस, इथे लिहितोय जस्ट रोटर. प्रायमरीला स्टेटर आणि सेकंडरीला काय रे? रोटर. पण जी सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर असते ती कशी असते लेकरांनो? शॉर्ट सर्किटेड असते. कशा प्रकारे असते? शॉर्ट सर्किटेड. ठीक आहे. ह्यालाच आपण काय म्हणतोय? रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर सुद्धा म्हणतोय. देअरफोर इंडक्शन मोटर कॅन बी called as called as rotating transformer. Called as a rotating transformer. ठीक आहे. इंडक्शन मोटर कॅन बी कॉल्ड ॲज अ रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी इंडक्शन मशीन बद्दल काय दिलं रे? तर पहा नेक्स्ट. कितवा पॉइंट आहे हा? चौथा पॉइंट. नेक्स्ट पाचवा पॉइंट पहा. इंडक्शन सॉरी एअर गॅप बिटवीन एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर. एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर इज किंवा एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर अबाउट किती असेल एअर गॅप? तर 0.4 मिलीमीटर टू 4 मिलीमीटर. एअर गॅप किती आहे? 0.4 मिलीमीटर टू 4 मिलीमीटर. आणि ऐका, आता हे रिप्रेझेंटेशन जे आहे, हे जे रिप्रेझेंटेशन आहे, इथे आपला हा झाला स्टेटर आणि ह्याच्यामध्ये काय रिप्रेझेंट करतोय? रोटर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे ह्याला आपण सप्लाय देतोय आर वाय बी. हा झाला थ्री फेज सप्लाय. आर वाय बी ह्या दोघांच्या मध्ये
येस, ह्या दोघांच्या मध्ये काय लेकरांनो, एअर गॅप आहे. काय रे, एअर गॅप. ठीक आहे, हा एअर गॅप किती असतो म्हणून सांगितलंय मी, 0.4 मिलीमीटर टू 4 मिलीमीटर. परत या ठिकाणी लिहितोय, जो एअर गॅप जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे पॉवर रेटिंग ऑफ मशीन. पॉवर रेटिंग कशावर डिपेंड आहे, पॉवर रेटिंग. हा तुम्हाला एमसीक्यू प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारू शकतात. मग इथून काय कळतं किंवा इथून कशा प्रकारे एक्सप्लेन करता येईल, तर पहा, पॉवर रेटिंग जर इन्क्रीज झाली तर एअर गॅप सुद्धा काय होईल रे, इन्क्रीज होईल. आणि त्याचबरोबर जर पॉवर रेटिंग डिक्रीज होत असेल, त्याचबरोबर जर पॉवर रेटिंग डिक्रीज होत असेल तर एअर गॅप सुद्धा काय होईल, डिक्रीज होईल. कळतंय. फोर्थ पॉइंट काय, द एअर गॅप बिटवीन द स्टेटर रोटर इज अबाउट 0.4 मिलीमीटर टू 4 मिलीमीटर. ठीक आहे, एअर गॅप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पॉवर रेटिंग. इथपर्यंत काय अडचण आहे. ठीक, नंतर लास्ट पॉइंट, त्यानंतर 6 पॉइंट काय रे बाळांनो, की इंडक्शन मोटर runs at other speed called as other, yes, sorry, induction motor run as a other speed called as synchronous speed, sorry, other than सिंक्रोनस स्पीड. ठीक आहे, मग आता बरे, इंडक्शन मोटर रन ऍट ऑदर स्पीड लेस ऑदर दॅन सिंक्रोनस स्पीड. मग सिंक्रोनस स्पीड आहे ती रिप्रेझेंट करतोय एन सफिक्स मध्ये, यस. मग आता कधी लक्षात ठेवायचंय, इंडक्शन मोटर सपोज मी इथे रिप्रेझेंट करतो ऍक्च्युअल स्पीड ऑफ इंडक्शन मोटर. ऍक्च्युअल स्पीड ऑफ इंडक्शन मोटर त्याला डिनोट कशाने करता येईल, त्याला डिनोट कशा करता येईल आपल्याला, एन नी. ठीक आहे, आणि या ठिकाणी हे सिंक्रोनस स्पीड ही आहे बाळांनो, सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीड कशाने डिनोट केली, एन सफिक्स, यस. तर आता हे जे लिहिलेले स्टेटमेंट आहे, इंडक्शन मोटर रन ऍट अ ऑदर स्पीड दॅन सिंक्रोनस स्पीड. आता ऑदर स्पीड अँड सिंक्रोनस मीन्स व्हॉट, ऍक्च्युअल स्पीड शुड बी लेस दॅन synchronous speed. Actual speed of the motor is less than, yes, synchronous speed. म्हणूनच so induction motor called as induction motor or induction machine called as a asynchronous machine. Asynchronous machines. ठीक आहे, हे हा जो आहे तो लास्ट पॉइंट. इथपर्यंत काय अडचण असेल तर नक्कीच तुम्हाला मी नेहमी म्हटल्याप्रमाणे कमेंट करत चला. आता पहा पुढचा पॉइंट. चलो, काय रे बाळांनो, ऍडव्हान्टेजेस ऑफ इंडक्शन मोटर ओव्हर डीसी मोटर. फर्स्ट ऍडव्हान्टेजेस काय, तर मला सांगा, आपल्याकडे जनरेशन कशामध्ये, येस, जनरेशन कशामध्ये, इन एसी सप्लाय. बघा, जनरेशन इन एसी सप्लाय, जनरेशन इन एसी सप्लाय. आणि आपली जी इंडक्शन मोटर आहे ती सुद्धा ऑपरेट कशावर होते रे, एसी सप्लाय वरती. मग आपल्याला काय म्हणता येईल, अवेलेबिलिटी ऑफ एसी सप्लाय. काय म्हणता येईल लेकरांनो, अवेलेबिलिटी ऑफ एसी सप्लाय. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय, तर बघा, इंडक्शन मोटर इज अ सिंपल इन कन्स्ट्रक्शन, सिंपल अँड रगड इन कन्स्ट्रक्शन. काय रे दुसरा पॉइंट, इंडक्शन मोटर इज अ सिंपल अँड रगड इन कन्स्ट्रक्शन. परत त्याच्यानंतर काय बघा इथे, इट इट हॅज लो मेंटेनन्स कॉस्ट, लो मेंटेनन्स कॉस्ट. आता लो मेंटेनन्स कॉस्ट कस काय रे, कारण ड्यू टू absent of स्लिपिंग अँड ब्रशेस, स्लिपिंग, ठीक आहे, किंवा मी इथे लिहितो ड्यू टू absent ऑफ कम्युटेटर अँड ब्रशेस. ठीक आहे, काय पहा, लो मेंटेनन्स ड्यू टू कशामुळे,
ड्यू टू अब्सेन्स ऑफ कम्युटेटर अँड ब्रशेस. कारण कम्युटेटर अँड ब्रशेस कुठे असतात? हे डीसी मोटर मध्ये असतात. बरोबर आहे. एसी मोटर मध्ये आहेत का? एसी मशीन मध्ये नाहीयेत. त्याच्यामुळे डेफिनेटली इथे हा प्रॉब्लेम कमी आहे. ठीक आहे. मग आता जर तुमच्या या ठिकाणी पॉवर लॉस काय होतो रे? ठीक आहे. लो पॉवर लॉस. लो पॉवर लॉस. जर पॉवर लॉस जर कमी असेल तर इफिशियन्सी कशी असेल? हाय. तर या ठिकाणी लिहिता येईल लो पॉवर लॉस असल्यामुळे लेकरांनो हाय इफिशियन्सी. लो पॉवर लॉस असल्यामुळे काय असेल? हाय इफिशियन्सी असेल. ठीक आहे. ओके. परत 5वा पॉइंट. हाय पॉवर टू वेट रेशो. पॉवर टू वेट रेशो. येस. काय अडचण? त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे हाय रिलायबिलिटी. हाय reliability. Yes, high reliability means what? Ability to work, ability to work at any instant of time, at any instant of time. Ability to work at any instant of time. ठीक आहे. बघा बरं काय काय ऍडव्हान्टेजेस लिहिलेत. फर्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे जनरेशन ऑफ एसी. जनरेशन ऑफ एसी आहे तर आपल्याकडे अवेलेबिलिटी ऑफ एसी सप्लाय. ठीक आहे. तुम्ही वाटल्यास असं करा, ह्याला ब्रॅकेटमध्ये टाका म्हणजे तुमचा हा ऍडव्हान्टेजेस होईल. अवेलेबिलिटी ऑफ एसी सप्लाय हा ऍडव्हान्टेजेस आहे कारण जनरेशन कशामध्ये होतं? एसी मध्ये. सिम्पल अँड रगड कन्स्ट्रक्शन आहे. छान. त्याच्यानंतर लो मेंटेनन्स कॉस्ट कशामुळे आहे? ड्यू टू द अब्सेन्स ऑफ कम्युटेटर अँड ब्रशेस. तिसरा पॉइंट काय रे? बघा ना, लो कम्युटेटर ब्रशेस मध्ये लो पॉवर लॉस होतो. लो पॉवर लॉस जर कमी झाला तर इफिशियन्सी कशी असेल? हाय इफिशियन्सी असेल. त्याच्यानंतर हाय पॉवर टू वेट रेशो. 6वा पॉइंट काय? हाय रिलायबिलिटी अँड ॲबिलिटी टू वर्क ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम. ठीक आहे. ओके. चला पुढचा पॉइंट बघा. पुढच्या पॉइंट साठी इथे या मागच्या पेजवर आणि करा पेज ऍड. चला पहा. नेक्स्ट कितवा होता हा पॉइंट? थोडं गोंधळच होतो ना अशा प्रकारे. 6वा पॉइंट झालाय आणि हा 7वा पॉइंट. बघा 7वा पॉइंट काय लेकरांनो? सिंपल स्टार्टिंग मेथड. सिंपल स्टार्टिंग मेथड. ठीक आहे. बघा इंडक्शन मोटरला स्टार्ट करण्यासाठी मेथड्स कशा अवेलेबल आहेत? सिंपल स्टार्टिंग मेथड आहेत. ठीक आहे. परत 8वा ऍडव्हान्टेजेस. इट कॅन ऑपरेट ॲट डस्टी. इट कॅन ऑपरेट ॲट डस्टी अँड एक्सप्लोजिव्ह इन्व्हायरमेंट. एक्सप्लोजिव्ह इन्व्हायरमेंट. का बरं रे? परत तोच पॉइंट आला. इट कॅन ऑपरेट म्हणजे इंडक्शन मोटर आपण कुठे ऑपरेट करू शकतो? डस्ट एरियामध्ये म्हणजे. आणि ज्या ठिकाणी एक्सप्लोजिव्ह इन्व्हायरमेंट. एक्सप्लोजिव्ह इन्व्हायरमेंट म्हणजे काय रे? केमिकल इंडस्ट्रीज असतील, पेंट इंडस्ट्रीज असतील, या ठिकाणी लिहितोय फॉर एक्झाम्पल. येस. केमिकल इंडस्ट्रीज. ठीक आहे. त्याच्यानंतर पेट्रोलियम इंडस्ट्रीज. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय? केमिकल इंडस्ट्री. त्यानंतर पेंट इंडस्ट्रीज. पेंट इंडस्ट्रीज. या ठिकाणी काय यूज करता येईल? कारण हे सगळे इन्फ्लेमेबल मटेरियल आहेत. मग या ठिकाणी जी मोटर ऑपरेट व्हायला पाहिजे ती मोटर कशी आहे रे? तर ही कशी याच्यामध्ये? ब्रशेस आणि कम्युटेटर नाही. अगेन इट कॅन बी ऑपरेटेड ऍट डस्टी अँड एक्सप्लोजिव्ह एन्व्हायरमेंट ड्यू टू absent of commutator and brushes. Commutator and brushes. Commutator and brushes. Okay. परत next. Yes, its torque slip characteristics. Its torque slip
characteristics, its torque slip characteristics is same as that of yes, that of shunt DC motor. Okay, its torque slip characteristics is same as that of shunt DC किंवा सॉरी असं लिहिता येईल इथे DC shunt motor. DC shunt motor. ठीक आहे. ओके, चला आता डिस्कशन करायचंय